नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आम्ही जामनेर नगर परिषद 999 या नगराध्यक्षाच्या उमेदवारीबाबत ही पत्रकार परिषद घेत आहोत। आम्ही बी फॉर्म म्हणजे जोडपत्र 2 यामध्ये संतोष झालटे यांचं 1 नंबरवर नाव टाकलं होतं आणि 2 नंबरवर नाव टाकलेलं होतं ज्योत्स्ना सुनील विस्पुते मॅडम यांचं। छाननीमध्ये पहिल्या नंबरचं नाव सिलेक्ट झाल्यानंतर ते पात्र झाल्यानंतर मॅडमचं नाव अपात्र म्हणून घोषित करण्यात आले। मग आम्ही त्यावर हरकत घेतली की आमचं नावसुद्धा तुम्ही ठेवायला पाहिजे, कारण की 17 तारखेला निवडणूक आयोगाने परिपत्रक काढलेलं होतं की एक सूचक असला तरीसुद्धा डमी फॉर्म म्हणजे दुय्यम नाव हे सुद्धा पात्र घोषित करण्यात यावं म्हणून। परंतु 18 तारखेला त्यांनी ते सर्क्युलर फिरवलं आणि परत पहिल्यासारखंच 5 सूचकांचं सर्क्युलर काढलं आणि नेमकं फॉर्म भरण्याच्या मुदतीनंतर काढलेले। म्हणून आम्ही त्याच्यावर हरकत घेतली की आम्ही 17च्या परिपत्रकानुसार फॉर्म भरलेला आहे तर आमचा पात्र करण्यात यावा, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केलं नाही। आणि तसेही जर पाहिलं तर आमचा जो जोडपत्र 2 म्हणजे बी फॉर्म असतो त्यावरसुद्धा 2 नंबरच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तेच म्हटलेले आहे की पक्षाच्या उमेदवाराचे नामनिर्देशन छाननीमध्ये रद्द झाल्यास अथवा मूळ उमेदवाराने माघार घेतल्यास त्याची जागा घेणाऱ्या पक्षाच्या पर्यायी बदली उमेदवाराचे नाव, आणि हे बदली उमेदवार म्हणून आम्ही ज्योत्स्ना विस्पुते यांचं नाव दिलेलं होतं। आणि योगायोग असं झालं की छाननीमध्ये मॅडमचा फॉर्म अपात्र झाला तसं त्यांनी घोषित केला आणि नंतर छाननीनंतर माघारीच्या वेळेला आमचा जो मूळ 1 नंबरचा उमेदवार होता संतोष झालटे त्यांनी माघार घेतली, त्यामुळे ती जागा आमच्या पक्षातर्फे बिनविरोध सुटली। मग आम्ही त्यावर हरकत घेतली की जर संतोष झालटे याचा फॉर्म त्याने माघार घेतलेला आहे तर आमचा 2 नंबरचा फॉर्म हा आमच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावं, परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी। आणि शेवटी आम्ही आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाण्याचा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचं ठरवलेला आहे। आणि हा एवढा महत्त्वाचा मुद्दा सगळीचकडे दुर्लक्षित झालेला असल्यामुळे मॅडमने आमच्या निदर्शनास आणून दिलं की आपण हा मुद्दा सगळ्या लोकांसमोर आणायला पाहिजे। आणि खरोखर तो महत्त्वाचा मुद्दा आहे की जर कधी पहिल्याने माघार घेतली तर मग दुसरा त्याचा आपोआप अपात्र करता मग तो बिनविरोध सुटेल का, तर त्याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हायलाच पाहिजे। हे तर एक प्रकारे मतदानाचा हक्क हिरावल्यासारखं होणार आहे। त्याच्यासाठी हा प्रश्न आम्ही प्रकर्षाने मांडण्यासाठी येथे आलेलो आहोत।